तो चलिए भाई, मैच यहाँ पर सुमित मैदान में उतरे हैं शायद अंपायरिंग के रूप में दिखेंगे इस मैच में। सुमित पाटिल जी की बात करेंगे यहाँ पर अंपायरिंग के लिए। संतोष चौधरी सर तारीफ करना चाहूँगा, उन्हें भी बीच बीच में रिलैक्स दिया जा रहा है निश्चित रूप से। आयोजन कमेटी के माध्यम से दो अंपायर हमने देखे हैं, लेकिन लीडिंग अंपायरिंग के रूप में देखिए अंपायर रखा गया है, इसलिए फिर से यहाँ पर सिद्धि विनायक भिंगारी टीम को बल्लेबाजी मिलता हुआ। और सचिन जी, मैं एक बात कहूँगा ना, सिद्धि विनायक भिंगारी टीम टॉस हार कर भी खुश रहेंगे, क्योंकि उन्हें बल्लेबाजी मिलता है और ताबड़तोड़ रन बनाते हैं, और बाद में उनकी गेंदबाजी लाइनअप जो मजबूत है ना, खास करके जो कुणाल नायक की ओवर रहती है और शुरुआत ओवर। आशीष है, और यहाँ से गेंदबाजी की बात करेंगे सुधीर, बहुत बढ़िया, इन्होंने भी गेंदबाजी आज के दिन में प्रभावित किए हैं। मैंने सुधीर जी टांडेल का नाम जिक्र किया, अगर काम अच्छा हो, अगर नाम भी अच्छा होना चाहिए, जिस तरह के कहते हैं ना, अगर गेंदबाजी अच्छी हो तो फिर फील्डिंग देखिए, ये साथ मिलना बहुत ज़रूरी है। इसलिए तो कहता हूँ भाई, मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए, मुन्नी यूं ही नहीं बदनाम हुई है और सुधीर यूं ही नहीं बदनाम होंगे। जब फील्डिंग डिपार्टमेंट उनका साथ ना मिलेगा तो फिर एक मनोबल टूट जाता है गेंदबाज का, जब खराब फील्डिंग होता है। जो आत्मविश्वास उसके अंदर भरा रहता है, जो कॉन्फिडेंट भरा रहता है, कहते हैं ना, अगर वहाँ पर थोड़ा जख्म हल्के से दे देते हो ना, फिर उस जख्म पर है ना वार करते हैं। गेंद लंबी लंबी दूर पहुंचाते हैं कुणाल नायक, बहुत बढ़िया रहा। जय हनुमान दापोली, पूरी विशाल जी, लीजिए आज सचिन जी, ऋषिकेश, पूरी आयोजन कमेटी का शुक्रिया अदा करना चाहूँगा काबिल समझने के लिए। रबल बॉल टेनिस क्रिकेट देखिए, हम कोई भी चीज़ को छोटा नहीं मान सकते हैं, क्योंकि क्रिकेट देखिए, जब कोई खिलाड़ी बड़ा या छोटा नहीं होता है तो फिर कोई प्रतियोगिता या कोई खेल वो भी छोटा नहीं होता है। कोई खिलाड़ी भी, जब कोई खेल छोटा नहीं तो फिर खिलाड़ी कैसे बड़े छोटे होंगे निश्चित रूप से। और एक अच्छा गेंद, वार्निंग दिया गया यहां से। वन बाउंस का देखिए वार्निंग दिया गया यहां से। और ये चलिए, और एक अच्छा गेंद, लगातार पूछा जा रहा है सवाल, लेकिन उनके पास नहीं है जवाब। जवाब तो ढूंढना होगा, अगर जवाब ना ढूंढेंगे तो फिर दिक्कत बनेगा। और एक अच्छी गेंद, क्या सुधीर की गेंदबाजी देखिए, बता रहे हैं मेरी बहादुरी की शोहरत है दूर दूर, और जो भी हमसे टकराएगा भाई वो पछताएगा जरूर। अपनी बहादुरी को दिखाते हुए, नमूना पेश करते हुए, हौसले की तस्कस में कोशिश का तीर जिंदा रखो। कहते ना, हार सर पे हो फिर भी जीत का उम्मीद जिंदा रखो। हेलीकॉप्टर, वाह रे वाह, आलू ही आलू नहीं, फिर से बता दिए हम टमाटर का चटनी भी खाएंगे। रोहित विराट छोड़िए, एमएस धोनी के जैसे छक्के, और मैंने यही तो दर्पण की बात कर रहा था, क्योंकि जब कुणाल की साथ बहुत बढ़िया देते हुए दर्पण, 3 गेंद डॉट खेलने के बाद उसके बाद छक्के दाग दिए, स्कोर पहुंच गया 10। लेकिन सुधीर उसके बाद वापसी नाखुश है अपनी गेंदबाजी से, क्योंकि वो जो छक्का लगा पिछला गेंद, अच्छा खासा ओवर निकला था, लेकिन एक चौके छक्के, 10 रन पहला ओवर का खेल समाप्त होने के साथ साथ, लेकिन अभी भी 12 गेंद बचा है। आखिरी 12 गेंद के ऊपर कितना रन जोड़ पाएंगे। कहते ना, सफलता अपने आप नहीं आती, हमें उस तक पहुंचना पड़ता है।
और काबिलियत इतना बड़ा हो कि तुम्हें हराने के लिए कोशिश नहीं साजिश करनी पड़े। बहुत बड़े टूर्नामेंट देखे मैंने जिसका जिक्र किया बीसीसी उसार घर के मैदान के ऊपर देखने को मिलेगा आपको। तो मोटर बाइक जहां पर देखिए ओपन के लिए ग्रामीण के लिए डम्बोली ब्लास्ट। चलिए बात करेंगे नए गेंदबाज साहिल। और यहां से तो बात यही करेंगे भाई, चांद से पर्दा कीजिए कहीं चुरा ना ले चेहरे का नूर। और यहां से कुणाल नायक से देखते हैं कैसे पर्दा करेंगे, क्योंकि ये चेहरे से नूर तो नहीं चुराते हैं, पूरी मैच को ही चुरा लेते हैं। गेंदबाज फिर से एक बार तैयार। ओहो यही बात कर रहा था कि चांद से पर्दा कीजिए कहीं चुरा ना ले दिल का नूर। ऐ मेरे हम नवाए मेरे हजूर। और क्या यहाँ पर कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं कुणाल नायक। लग रहा है वही फॉर्म वही क्लास लेकर उतरे हैं। सुबह भी मेरा है, दोपहर भी मेरा है, शाम भी मेरा रहेगा। साहिल के ऊपर बरस चुके हैं और एक बार टूट पड़े। इस बार भी फील्डर हैं बन गए दर्शक। अल्लाह बचाए मुझे हाय तेरे वार से। क्या बल्लेबाजी यहां पर करते हुए। लाजवाब यहां पर गेंदबाज देखिए सुधीर थोड़ी सी यहां पर बात करने चल पड़े हैं साहिल से। और साहिल देखिए यहां पर थोड़ी सी दबाव पूरी तरह से महसूस कर रहे होंगे। कहते हैं ना ऊंचाई पर वही पहुंचते हैं जो बदलाव लाने की कोशिश करते हैं। ऊंचाई तक वही पहुंचते हैं जो बदलाव लाने की कोशिश करते हैं। और साहिल को यहाँ पर बदलाव लाना पड़ेगा तब जाकर आप ऊंचाई तक पहुँच सकते हो। बदलाव थोड़ा सुधीर ने बात की, अच्छा लगा। इस तरह के हमारे भी सीनियर गेंदबाज आजकल देखिए जाकर बातचीत करते हैं। मोहम्मद से भी लीजिए, पहले जहीर खान लीजिए, जब अकल सिन्नात लीजिए। और बदलाव लाया देखिए यहाँ पर, लेकिन क्या यहाँ पर रुका गेंद को? नहीं, चौका देकर गया। ये बंदा रुकने वाला नहीं है। कुणाल नायक को रुकना आज बहुत मुश्किल हो चुका है। गेंदबाज ने एंगल बदले, लेकिन कोई बात नहीं, उदास होने की जरूरत नहीं है। एक आध गेंद आपको वापसी दिला सकता है। एक आध ओवर स्कोर की बात करेंगे 26 रन। कहते हैं ना मत हो मायूस, अपनी जिंदगी से किसी भी वक्त नसीब बदल सकता है, नाम बन सकता है। यही बात कर रहा था। यहां पर मौका है और गलती हो गई, गलती हो गई। गेंदबाज पहले तैयार नहीं थे। गेंद ऐसे जगह गिरा जहां पर कोई फील्डर नहीं थे। सचिन जी कहते हैं ना अगर शमशान पर पान की टपरी हो तो फिर खरीदने वाला कहां से आए। गेंद ऐसे जगह गिरा, ये तो शमशान के जैसे, मतलब कोई फील्डर नहीं थे गेंदबाज के पीछे। लेकिन फिर भी उदास होने की जरूरत नहीं। कहते हैं ना मत हो मायूस, अपनी जिंदगी से किसी भी वक्त तेरा नाम बन सकता है। अगर दिल में हो आग, इरादों में हो बुलंद, फिर अखबार बेचने वाला भी डॉक्टर अब्दुल कलाम बन सकता है। और साहिल के लिए ये रास्ता वही रहा, कठिन रहा, लेकिन संघर्ष से नहीं झुक रहे हैं। और झुकना नहीं, इसलिए तो पुष्पा इतना सुपर डुपर रहा कि झुकेगा नहीं। पुष्पा देखिए जितना सुपर डुपर हुआ ना, कहीं हमारे हिंदुस्तान के नौजवान को लंगड़ा भी बना दिया। और यहाँ पर देखिए सुधीर अच्छी फील्डिंग को यहाँ पर गेंद को कवर किया, 1 रन। और ये चीज से बचना होगा, छोटे छोटे गलतियों से बचकर रहना होगा। एक छोटा सा गलती है ना बड़ी सी जहाज को डुबा सकता है, एक छोटी सी चिंगारी ज्वालामुखी बना सकता है। ओवर कंप्लीट है, 2 ओवर का खेल समाप्त। 2 ओवर की समाप्ति के साथ साथ
टीम का स्कोर देखिए 33। जगदीश जी लाने देखिए छकड़े वाली इस मैच का पूरी मजा ले रहे हैं टीम के साथ। आवाज ना बोलते बारीक होता आवाज उतना तेज नहीं में गया था थोड़ा नॉर्मल ज्यादा उतना लगता नहीं। एक राउंड बैटिंग स्कोर की बात करेंगे स्कोर देखिए जाकर पहुंचा है 23 देखिए 33 23 रन इस ओवर में लुटा है अभी और कुल स्कोर देखिए 33 पहुंच गया। पहला ओवर में 10 उसके बाद 23 है लेकिन देखते हैं अंतिम ओवर स्लोग ओवर है लेकिन इस ओवर में रन बचाना अगरबत्ती दो प्रकार के होते हैं। एक मच्छर को लगाने के लिए भगवान को लगाने के लिए मच्छर इतनी आसान से आते नहीं है जाते नहीं है और भगवान इतनी आसान से आते नहीं है तो हर टीम में तो इसी गेंदबाज होना चाहिए। अंतिम ओवर में पहला ओवर में रन बचाया गया और सफलता अभी तक हाथ नहीं लग रहा है लेकिन बहादुरी दिखाते हुए गेंदबाज। कहते हैं ना आसमान में उड़ने वाले परिंदे छोटे छोटे पेड़ों से दिल नहीं लगाते और कुणाल नायक यहाँ पर आसमान में उड़ना चाहते हैं और इस पेड़ों पर बैठना नहीं चाहते हैं पेड़ों से दिल नहीं लगाना चाहते हैं। दर्पण इसलिए कहा भाई बात कर लिया कि बड़ा नौकर बनने से बेहतर कभी कभी छोटा सा मालिक भी बन जाना बेहतर है। यही बात कर रहा था कि बड़ा नौकर बनने से बेहतर छोटा सा मालिक बन जाओ। हर गेंद पर चौके छक्के लगाने से बेहतर है सिंगल डबल एक रन निकाले और स्ट्राइक भी रखें। लेकिन कुणाल नायक नाखुश हैं। सचिन जी इसलिए नाखुश हैं क्योंकि उन्हें मीठा खाने का मन था लेकिन पास में कागज का नोट कम था क्योंकि इस ओवर में उन्होंने लंबा बनाने का मन था लेकिन जो गेंदबाजी जिस तरह से हुई ना उन्हें मजबूर कर दिया कागज के नोट बनाने के लिए और चिल्लर से काम चलाना पड़ रहा है। कहते हैं ना चिल्लर के लिए हाथ फैलाना पड़ता है नोटों के लिए हाथ उठाना पड़ता है। दर्पण अपना काम भी कर बैठे कुछ डॉट गेंद खेल दिए 12 रन का साथ दे दिए और प्रभावित किया है। भिंगारवाड़ी टीम का तारीफ करना चाहूँगा प्रवीण जी के हमारे अच्छे मित्र एक अच्छे कमेंटेटर शुभकामना टीम को बेस्ट ऑफ लक। सुबह के समय आया था निश्चित रूप से जब दोनों टीम खेल रहे हैं ना तो दोनों टीमों के दर्शक देखिए मैदान पर हो या ऑनलाइन हो उसके साथ क्रिकेट के चाहने वाले जुड़े होंगे। कहते हैं ना झूला जितना आगे भी जाता है ना उतना पीछे भी आ जाता है। कुणाल नायक दूसरी मर्तबा फंसे हैं। इस बार भी क्या होगी गलती नहीं बहुत बढ़िया कैच उम्दा कैच तारीफ करना चाहूँगा। इसलिए तो कहा मत हो मायूस अपनी जिंदगी से किसी भी वक्त नसीब बदल सकता है जब दिल में हो आग अखबार बेचने वाला भी डॉक्टर अब्दुल कलाम बन सकता है। तो यहां पर देखिए गेंदबाज कल्पेश ने यहां पर करके दिखाए बहुत बढ़िया। कुणाल नायक कहूंगा इस बार थोड़ा सस्ते में गए 20 रन बना कर गए। ये 2 मैचेस से मैं देख रहा था कुणाल नायक आखिरी गेंद तक खेले रहते थे मैदान पर रहते थे लेकिन शायद पहला ऐसा गेंदबाज उनका विकेट लिया। अभी तक उन्होंने आउट नहीं हुए थे 2 मैच में। और उसके बाद देखिए क्या कमाल की गेंदबाजी हो गई भाई। इसलिए तो मैंने कहा पहले कि झूला जितना पीछे भी जाता है ना उतना आगे भी आता है क्योंकि जब तालाब में पानी भरता है ना पहले मछलियां चींटी को खा जाती है जब वापस सूखता है पानी ना फिर चींटी मछली को खाती है। यानी मौका सबको मिलता है उस मौके का इंतजार करना चाहिए। पहले बल्लेबाज को मौका मिला था खुलकर रन बनाए और यहां से गेंदबाज को मौका मिलता हुआ। चलिए अंतिम ओवर चलता हुआ सागर पाटिल आखिरी गेंद है। ये चले भाई विकेट के जड़ में गेंद रख दिए। ताश का जोकर बुमराह का यॉर्कर कौन भूल सकता है। सचिन जी जो बुमराह का यॉर्कर जॉनी ब्रॉडशो को आपने देखा होगा जो विकेट लिया था टेस्ट मैच में तीसरा टेस्ट जहां हिंदुस्तान ने जीता था और चौथा टेस्ट अब होने वाला है।
और हमारे कई खिलाड़ी अनफिट हैं। सागर पाटिल आइए, आगे के 3 ओवर के लिए सागर के लिए जाएंगे, उसके बाद आगे की फिर मैच के लिए हम जुड़ेंगे आपके सामने, क्योंकि सागर की आवाज़ कल भी यहाँ गूंजेगी। विशाल जी जीते कर लीजिए, सचिन जी लीजिए, इसलिए आज उन्हें कम मौका थोड़ी सी मिलता हुआ निश्चित रूप से। कल पूरा दिन उन्होंने बेहतर आवाज़ दी। तो चलिए बात करेंगे आरएमएस के, बात करेंगे मुरबी टीम के कप्तान संकेत यहाँ पर आए थे, लेकिन फिर से एक बार संकेत को यहाँ पर तस्वीर रखना होगा। जैसे ही मैच समाप्त होगा और दिन का आखिरी मैच टॉस किया जाएगा, लेकिन अभी ये पता नहीं, तय नहीं कौन सा टीम उनके सामने होगा। टारगेट की बात करेंगे, 37 रन बनाए, जीत के लिए 38 की ज़रूरत है। तो चलिए बात करेंगे, 38 दवा की गरज है, 38 रनों की ज़रूरत है। हमारे आचित दादा भगत देखिए बात करेंगे, उस साल एक नाइट की प्रतियोगिता, बहुत बहुत स्वागत दादा, मैच का मजा ले रहे हैं और शुभकामनाओं उनकी तरफ से आता हुआ। हल हल तर गोलंदाजीचं विश्लेषण आपण पाहतोय। काय माहिती नाही, हे विशालची बॅट काय ऐका का नेली त्यांनी गेला घेऊन। गोलंदाजीचं विश्लेषण 20 बॅट्समन आहे तिला ते बॉलर इकडे आहे। गोलंदाजीचं विश्लेषण आपण पाहतोय। पहिल्या षटकामध्ये आल्या 10 धावा, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 23 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये आल्या 4 धावा। टोटल संघाची धावसंख्या धावपकार लागतोय 37 धावा झालेल्या आहेत, 38 धावांचं टार्गेट। तर पाहूया कशा प्रकारे हे टार्गेट पूर्ण होणार। एक दर्जेदार स्पर्धा आपण पाहतोय, जय हनुमान क्रिकेट संघ दापोली आयोजित भव्य दिव्य रबर बॉल स्पर्धा दिवस दुसरा। उद्या मात्र तालुका निहाय संघ आपल्या समोर येथे खेळतील, तो लॉट पण तुम्हाला सांगितला जाईल। आता मात्र आपण जे समोर चालू आहे त्याचंच गुणगान गाऊया। तर एका बाजूला सिद्धिविनायक भिंगारी आणि त्याच्याशी 2 हात करतोय तो मात्र एक जबरदस्त विस्फोटक संघ। सलामीचे 2 फलंदाज मैदानामध्ये उतरलेत। एका बाजूला योगेश लहाने यांचा भिंगारवाडी संघ आणि त्यांच्या समोर खेळतोय सिद्धिविनायक भिंगारे। जबरदस्त फलंदाज मैदानामध्ये उतरलेत, अप्रतिम कामगिरी करावी लागेल। मात्र टार्गेट आता मात्र थोडंसं कमी आहे, परंतु क्रिकेट अनुचिताने भरलेला खेळ आहे, काही होऊ शकतो शेवटच्या क्षणापर्यंत। जोपर्यंत शेवटच्या षटकात शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत आपण काही सांगू शकत नाही। आमचे किशोरदादा कोडावकर सामन्याचा आनंद घेतात, एकनाथ मामा जितेकर सामन्याचा आनंद घेतात, त्यांचं सुद्धा आपण सहर्ष स्वागत करूया। उत्कृष्ट स्कोरर आणि जबरदस्त गोलंदाज सर्वेश जितेकर। श्री आणि वेद वॉटर सप्लायचे सर्वेसर्वा आकाशभाई पाटील हे सुद्धा सामन्याचा आनंद घेत आहेत। आशिष सामना जर जिंकला भिंगारवाडी संघाने जर सामना जिंकला तर जगदीश नाना चकडेवाले यांच्याकडनं संघासाठी 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे। तर पाहूया आशिष गोंदाच्या उंबरठ्यावर, तर एसटी रक्षक कुणाल नाईक एक्स्ट्राना चिकटून उभा आहे। तर सामन्याला सुरुवात पाहायचा टार्गेट आहे तो मात्र 38 धावांचं। 18 चेंडूमध्ये पहिला चेंडू
अप्रतिम चेंडू कार्पेट ड्राईव्ह चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर येणार, चेंडू उचलणार, फेकणार, तोपर्यंत खात्यामध्ये जमा होतात. त्या मात्र भिंगारवाडी संघाच्या एका धावेने खातं खोललं जातं. संघाचं स्वतःचं 3 षटकांचा सामना आहे. पहिलं सत्र संपलंय, दुसरं सत्र मध्ये पूर्वार्ध संपलाय, उत्तरार्धाला सुरुवात झालेली आहे. तर आशिषचा पुढचा चेंडू पडतो आहे. फुटता चेंडू आणि आता मात्र भिरकावून दिला चेंडू. काव कॉर्नरच्या डोक्यावरनं हा आलाय. दर्जेदार पंचांचा इशारा आलाय. षटकार. या 6 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकतोय. 7 धावा धावफलकावर लागतात 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. साहिलच्या बॅटमधून हा षटकार आलाय. जबरदस्त कामगिरी. तर आशिषची थोडीशी महागडी गोलंदाजी पाहायला मिळतोय, पण फलंदाजी मात्र भिंगारवाडी संघाची अप्रतिम होताना दिसतोय. पुढचा चेंडू साहिलसाठी परतो आहे. पुन्हा एकदा जोरदार हुक करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅटचा पुरेपूर संपर्क येत नाही. चेंडू जातो कुणाल नाईकच्या हातामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज आशिष याच्या हातामध्ये. पुन्हा एकदा पंचांना पार करून 4-5 पावलांचा स्टार्ट आहे. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. ऑफस्टम्पच्या रेंजमधून चेंडू वळवतोय. व्हेरिएशन चांगलं आहे. गोलंदाजीचा तिखट मारा पाहायला मिळतो. एक षटकार वगळला तर मात्र आत्तापर्यंत सुरेख अशी गोलंदाजी केली ती मात्र गोलंदाज आशिष साहिल समोर आहे. तो मात्र स्ट्राईक फलंदाज. सुरेख अशी कामगिरी. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा अप्रतिम गोलंदाजी. पंचांकडे व्हाईटची दाद मागतात, परंतु पंच अतिशय चाणक्य असे पंच आहेत. संतोष चौधरी, मॅनफार्म शिरडोन. या षटकातील काही चेंडूचा खेळ संपतो. काही चेंडू शेष आणि धावफलकावर फक्त धावा आहेत त्या मात्र 7. अप्रतिम गोलंदाजी. एक षटकार फक्त आपल्या गोलंदाजीवर दिलेला आहे. त्याच्यानंतर सुरेख असा कमबॅक केलाय तो मात्र आशिषाने. RD भास्कर कोंडेवाल गावातील यांना विनंती आहे की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. RD भास्कर एक दिलखुलास व्यक्तिमत्व आपण पाहतोय. तसेच वैयक्तिक पहिला आणि सांगित दुसरे षटक घेऊन येतोय गोलंदाज कुणाल नाईक. सिद्धिविनायक भिंगारी संघ एक जबरदस्त असा संघ आणि त्यांच्या समोर खेळतोय योगेश लहाणे यांचा भिंगारवाडी संघ. अप्रतिम कामगिरी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा थर्डमॅन रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय, चेंडू उचलणार, फेकणार, तोपर्यंत धावा पूर्ण करण्यामध्ये वेळ होता फलंदाजांकडे. मिळतात त्या एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकतोय. धावफलकावर धावा लागतात त्या मात्र आत्तापर्यंत 8. 38 धावांचं टार्गेट आहे 3 षटकामध्ये. 18 चेंडूमध्ये कुणालचा पुढचा चेंडू. हॅपी चेंडू आणि चेंडू पाठवलाय तो मात्र सीमारेषे बाहेर. हा आलाय दर्जेदार षटकार. 14 धावा धापलकावर. सुरेख फलंदाजी आणि सुरेख अस्त्र तस्त्र आणि शस्त्र वापरलंय तर मात्र मैदानाच्या आतमध्ये चौफेर फलंदाजी करू शकतो. फलंदाज कुठे डिक्लेअर झोन नाही. फुल ग्राउंड पाहायला मिळतोय. पुष्पक नोट मैदान दापोली या मैदानावर भव्य दिव्य स्पर्धा. पुढचा चेंडू या षटकातील. पुन्हा एकदा कुणाल नाईकच्या दुसऱ्या चेंडूवर आशिषच्या बॅटमधून आलाय हा दर्जेदार दुसरा षटकार. दॅट्स अ व्हेरी गुड क्रिकेट पाहायला मिळतोय. साहिलच्या बॅटमधून अप्रतिम कामगिरी. तर सलामी आता मात्र धावसंख्या धापलकार लागतोय ती मात्र 20. 38 धावांचा टार्गेट आहे. सामना होता कुठं, सामना आला कुठं. पहिल्या षटकामध्ये जर पहिल्या षटकाचं आपण विश्लेषण पाहिलं तर फक्त 7 धावा आल्या होत्या. आता मात्र एक भरोशाचा फलंदाज गोलंदाज अष्टपैलू खेळाडू मात्र थोडासा माघारा ठरतोय तो मात्र कुणाल नाईक.
9 चेंडूमध्ये 18 धावांची गरज. म्हणजे विजयासाठी मराठी भाषेमध्ये आमच्या मित्राच्या म्हणण्याप्रमाणे म्हणायचं झालं तर 3 फटक्यांचं काम आहे. पण तू बघूया काय होणार. जबरदस्त कामगिरी. 9 चेंडू आणि 18 धावांची गरज. सामना जर बरोबरचा सुटला तर नाणेफेकीचा आधार घेतला जाईल. याची दोन्ही संघाच्या संघानायकांनी नोंद घ्या. 9 चेंडू 18 धावा. दरम्यान पुढचा चेंडू पडतोय कुणाल नाईक याचा साहिलसाठी. पुन्हा एकदा थोडंसं घसरते फलंदाज फलंदाजी करताना. आणि आता मात्र जबरदस्त चेंडू फसव्या पद्धतीने चेंडू स्लोवर डिलिव्हरी. अप्रतिम कामगिरी. पंचांवर कुठल्याही प्रकारचा दबाव टाकू नका. एकदम प्रोफेशनल पंच आहेत संतोष चौधरी आणि दुसरे आमचे पंच सुमित पाटील. पहिले चेंडूकडे पाहत राहिले नंतर एक चुरून धाव काढण्यामध्ये यशस्वी झाले. 21 रूपांतर दुहेरीमध्ये. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकतोय. अप्रतिम क्रिकेट पाहायला मिळतोय. या 2 धावेने संघाची धावसंख्या धापकर लागतो ती मात्र 22. 38 धावांचं टार्गेट आहे. 22 धावा धापलकावर. गोलंदाज कुणाल नाईक यांच्या षटकातील पुढचा चेंडू पाहूया. एका बाजूला सिद्धिविनायक भिंगारी तर दुसऱ्या बाजूला योगेश लहाने यांचा भिंगारवाडी संघ. पुढचा चेंडू बघूया कशा प्रकारे सामोरा जातोय तो मात्र साहिल कुणाल नाईक याच्या गोलंदाजीला. पुन्हा एकदा ऑफस्टंपला सोडून चेंडू जातोय. पंच संतोष चौधरी सरांचा इशारा येतोय की हा खराब चेंडू आणि संघाची धावसंख्या 23 धावा धापलकावर. 38 धावांचा टार्गेट असताना 23 धावा धापलकावर झालेले आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू खराब. धावसंख्या 24. वारंवार अवांतर चेंडू. पंचांचा निर्णय अंतिम मानला जाईल. पंचांवर कुठल्याही प्रकारचा दबाव आणू नका. अंपायर डिसिजन इज द लास्ट डिसिजन. स्कोर झालाय तो मात्र आतापर्यंत धावसंख्या धावपलकार लागली ती मात्र 24 धावा धावपलकावर लागलेल्या आहेत. 38 धावांचा टार्गेट असताना 24 धावा धावपलकावर लागल्यात. तर प्लीज आपण क्रिकेट चालू करायचं आहे. खेळ आधीचा पण बरं थर्ड अंपायर त्यांनी मागला ना आम्ही पण दिला नाही बरं. थर्ड अंपायर कोणलाच नाही याच्या आधी. पंचांवर कुठल्याही प्रकारचा दबाव आणू नये. पंच आमचे प्रोफेशनल पंच आहेत. आम्ही बाहेरील पंच आहेत. तसेच स्ट्राईक पंच संतोष चौधरी सर शिरडोन आणि लेग पंच दापोली गावातील स्थानिक पंच आणि एक जबरदस्त खेळाडू सुमित पाटील. तर पंचांचा निर्णय जो काय आहे तो आपल्याला मान्य करून आपण खेळ चालू करायचा आहे.
कमिटीचा एक विनंती आहे कमिटीची की जय हनुमान दापोली क्रिकेट संघाची कमिटीची विनंती आहे की सामना त्वरित चालू करायचा आहे आणि पंचांनी एक वॉर्निंग आहे तुम्हाला की पंचांनी जो निर्णय दिला त्या निर्णयाची अंमलबजावणी करून आपण खेळ चालू करायचा आहे. कुठल्याही प्रकारचा इथे उलझन करू नका. क्रिकेट हा सर्वांसाठी चांगला आहे, परंतु आपण जर नियमाचं उल्लंघन केलं तर मात्र आपणास कारवाई करावी लागेल. तर कृपया सामन्याला सुरुवात. चोवीस झाल्यात आणि तुझ्या षटकातील चेंडू शेष आहे तो मात्र एक. 7 चेंडू 14 धावांची गरज. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू खराब. अवंता धावसंख्येत भर. आता मात्र 13 धावांची आवश्यकता असणार आहे. अतिशय क्वालिफाईड पंच आहेत, त्यांना पण भरपूर अनुभव आहे, भरपूर क्रिकेट खेळलेत, त्याच्यानंतर पंचगिरीमध्ये उतरलेत. संतोष चौधरी सर एक्सपिरियन्स पंच आहेत आणि त्यांच्या समेत सुमित पाटील पण आहेत. तर 2 पंचांनी आपला डिसिजन घ्यायचा आहे. तर संतोष सर चौधरी सरांनी इशारा कळवला की हा खराब चेंडू आलाय. सांगितलं 7 चेंडू 13 धावा. जर सामना बरोबरीचा झाला तर नाणेफेकीचा आधार घेतला जाईल याची नोंद घ्या. 7 चेंडू आणि विजयासाठी 13 धावांची गरज भिंगारवाडी संघाला. आता मात्र स्वतः गोलंदाज पाहत राहिले, पण तो क्रिकेट अनुचिताने भरलेला खेळ आहे. तर आता मात्र गोलंदाज कोण येते बघूया. उर्वरित 6 चेंडू आणि 13 धावांची गरज. 6 चेंडू 13 धावा. स्पीडअप करा सामना प्लीज. आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे, जवळजवळ 5:45 वाजलेले आहेत. तर सामना त्वरित संपवावा आणि त्वरित चालू करावा याची विनंती करतोय. आता आपल्याकडे वेळ कमी आहे, आणखीन सामना खेळवायचा आहे, त्यामुळे जरा घाई करा. कुणालाही क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्यायचं आहे. आता आपल्याकडे विलंब नको, कुठल्याही क्षणाची इथे वेळ कोणाचे थांबत नाही. वेळेला महत्त्व द्या. टाईम इज मनी. संतोष चौधरी सर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे लवकर लवकर. आणि सुमित पाटील या खेळाडूंना क्षेत्ररक्षण लावायला सांगा पटापट. टाईमपास करू नका, ग्रुप मीटिंग घेऊ नका प्लीज. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या लवकर लवकर, कुठल्याही प्रकारचा वेळ नको. इथे मात्र टाइमपास केला तर मात्र तुम्हाला टाइमपास, तुम्ही जर टाइमपास केला तर मात्र इथे समोर दुसरा जो संघ खेळणार आहे त्यांना फुकट अंधार होईल. तर कृपया जरा सहकार्य करा. जर लगातार 2 षटकार जर मारले फलंदाजाने, कुठल्याही फलंदाजाने जर लगातार 2 षटकार लगावले तर मात्र 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. जगदीश दादा छकडेवाले यांच्याकडनं. तर गोलंदाज आलाय तर मात्र अप्रतिम कामगिरी. आणि आता मात्र फलंदाज बाद होतात. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये लगेच पाठवा. एका बाजूला सिद्धिविनायक भिंगारे, तर एका बाजूला आपण पाहतोय योगेश लाने यांचा भिंगारवाडी संघ. आता मात्र 5 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 5 चेंडूमध्ये हव्या आहेत त्या मात्र 13 धावा. 5 चेंडू 13 धावा. नवीन फलंदाज आलाय कल्पेश. 5 चेंडूमध्ये 13 धावांची गरज. फलंदाज कल्पेश. तर गोलंदाज आपण पाहतोय साहिल. 5 चेंडू 13 धावा. बघूया भिंगारी की भिंगारवाडी कोण पुढे सरकणार आणि या सामन्यामध्ये कुठला संघ आपला अस्तित्व कायम टिकवून ठेवणार. तर पाहायचं आहे आजच्या दुसऱ्या दिवसामधून
टॉप 3 मध्ये कुठला संघ जाणार याची सर्वांना मात्र उरणे वासत आहे। तर काल मात्र दापोली संघाने टॉप 3 मध्ये प्रवेश केला जय हनुमान दापोली संघाने। तर साईलचा पुढचा चेंडू पडतोय डावखोरा फलंदाज कल्पेशसाठी येणारे 5 चेंडू आणि गरज असणार ती मात्र 13 धावांची। जबरदस्त चेंडू अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळतोय। चार चेंडूचा खेळ बाकी आहे। 4 चेंडू आणि 12 धावांची गरज। 4 चेंडू 12 धावा 38 धावांचं टार्गेट ठेवलं होतं। 37 धावा काढून 38 धावांचं टार्गेट भिंगारवाडी संघासमोर ठेवलं सिद्धिविनायक भिंगारे संघाने। येणारे 4 चेंडू आणि 12 धावांची गरज। बघूया गोलंदाज या 12 धावा डिपेंड करणार की फलंदाज या 12 धावा आपल्या बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू घेऊन गोलंदाजाला उत्तर देणार। तर पाहूया 4 चेंडू 12 धावांची गरज। अतिशय दर्जेदार स्पर्धा दर्जेदार आयोजन नियोजन संयोजन दर्जेदार मैदान। पुढचा चेंडू 4 चेंडू 12 धावांची गरज असताना हा चेंडू मात्र जातोय निर्धाव। आता मात्र 3 चेंडू आणि 12 धावांची गरज। अजूनपर्यंत सामना दोन्ही संघाच्या बाजूने बॅलन्स आहे। बघूया 3 चेंडू 12 धावा। अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळतोय। काय दर्जेदार गोलंदाजी करतोय तो मात्र साहिल। 2 चेंडू आणि 12 धावांची गरज म्हणजे 2 षटकार हे मारावेत लागतील। 2 चेंडू आणि मोठे 2 फटके। 2 चेंडू 12 धावा। बघूया अप्रतिम अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळतोय। पुढचा चेंडू या षटकातील गोलंदाज साहिल भिंगारी संघाकडनं आणि आता मात्र सामना इथे विन होताना दिसतोय तो मात्र सिद्धिविनायक भिंगारी संघ। बेस्ट ऑफ लक। तर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतो या सामन्यामधला या स्पर्धेमधला सलग तिसरी मॅन ऑफ द मॅच घेतोय तो मात्र ऑलराउंडर खेळाडू कुणाल नाईक। कम ऑन द स्टेज कलेक्ट युअर मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी। तिसरी मॅन ऑफ द मॅच। अप्रतिम कामगिरी। मुरबी संघाचा संघनायक संकेत पाटील आणि भिंगारी संघाचा संघनायक याच्या नाणेफेकीसाठी